स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते। वादग्रस्त भूभाग केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे। कर्नाटक व्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरील पुस्तकाचं प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला, यावेळेस ते बोलत होते। पुस्तक प्रकाशनात मुख्यमंत्र्यांनी ही महत्त्वाची मागणी केलेली आहे। संघर्ष आणि संकल्प पुस्तकाचं प्रकाशन सह्याद्री अतिथीगृहामध्ये प्रकाशित करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे। हा सोहळा नुकताच पार पडलेला आहे आणि या सोहळ्यादरम्यानच वादग्रस्त भूभाग केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे। सध्याची मोठी बातमी आपण बघत आहोत। थोड्या वेळापूर्वीच या पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला आणि यावेळी उद्धव ठाकरे हे बोलत होते। कर्नाटक व्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलंय। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरील पुस्तकाचं प्रकाशन सोहळा नुकताच पार पडलाय। पुस्तक प्रकाशनात मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची मागणी केलेली आहे। संघर्ष आणि संकल्प या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा होता आणि यावेळेसच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे। वादग्रस्त भूभाग केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी आहे त्यांची। केली तर त्या चुलीवरती कर्नाटक सरकार पोळ्या भासते हे आता तरी तुम्ही लक्षात घ्या। आणि म्हणून मला असं वाटतं की एक नवीन सुरुवात करतो आहे, नवीन तेजाने, नवीन दमाने आणि नवीन जिद्दीने। जोपर्यंत हा कर्नाटक महाराष्ट्रामध्ये येत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही अशी प्रतिज्ञा आणि शपथ घेऊन प्रत्येक पाऊल धीराने, गांभीर्याने, मजबूतीने आणि एकजुटीने टाकूया। सह्याद्री अतिथीगृहावरती पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला आणि यावेळेसच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते। त्यांनी केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणी केलेली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी विशाल पाटील। विशाल, काय सांगशील, महत्त्वाची मागणी मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे? नक्कीच खरं तर सीमा भाग जो आहे तो महाराष्ट्रात आणण्यासाठी आता बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमा भागातील काही विविध संघटनांचे जे प्रमुख पदाधिकारी नेते आहेत त्यांची बैठक जी आहे ती आता सह्याद्रीवरती सुरू झालेली आहे। त्या बैठकीला स्वतः शरद पवार सुद्धा उपस्थित आहेत। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वच जण आहेत या बैठकीला उपस्थित आहेत। विशाल, या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी माहिती घ्यायचे, तू असंच राहा आपल्यासोबत सरिता पाटील माजी महापौर आहेत बेळगावच्या। सरिताजी, काय सांगाल, वादग्रस्त भूभाग केंद्रशासित प्रदेश करा अशी मुख्य मागणी मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे, काय सांगाल? 15 ते 16 वर्षापासून जशीच्या तशीच आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे आता वक्तव्य केलेलं आहे, बेळगाव हा जो सीमा भाग आहे, बेळगावच्या सीमा भागाला दोनच आधारस्तंभ आहेत, उद्धवजी ठाकरे आणि पवार साहेब। आणि त्यांनी जी काही भूमिका घेतली, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा सीमा भागाचा आमचा मुख्यमंत्री आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा माझा मुख्यमंत्री आहे। त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेशी आम्ही ठाम राहू, रस्त्यावरची लढाई करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। त्यांनी जी काही कुठलीही भूमिका घेतली त्या भूमिकेशी आम्ही पाठिंबा देऊ त्यांना आणि त्यांच्याशी ठाम राहू, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो। तुम्ही पाठिंबा तर दर्शवत आहातच, मात्र केंद्र सरकारकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? केंद्र सरकार या गोष्टीकडे जातीने केंद्र सरकार लक्ष देत नाहीये। आमची ही लढाई आमची राज्याच्या विरोधात नाहीच आहे, ही आमची जी लढाई आहे सीमा भागाची ही केंद्राच्याच विरोधात आहे। आणि आतापर्यंत वारंवार आम्ही विनंती करून सुद्धा आजपर्यंत दुसऱ्यांदा मोदी साहेब पंतप्रधान पदाची शपथ घेतात, पण अजून सुद्धा त्यांनी या सीमा भागाची एकही बैठक घेतलेली नाहीये। ही फार खेदाची गोष्ट आहे। त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर यावरती निर्णय घ्यायला पाहिजे। 16 वर्ष झाली कोर्टातली केस अजून जशीच्या तशी आहे, 2-2 वर्ष सुनावणी होत नाहीये। प्रत्येक दिवस आमच्या सीमावासियांचा त्या सुनावणीकडे लक्ष लागून आहे, तरी पण सुनावणी ही होत नाहीये। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पवार साहेब यांच्याकडे आमच्या ज्या अपेक्षा आहेत, आता जी बैठक सुरू आहे
याच बैठकीत त्या ठिकाणी प्रामुख्याने काहीतरी चर्चा होईल. आमचे बरं. नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता जी चर्चा होईल त्याच्यानंतरच काय असेल ते निष्कर्ष होईल. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते आता सीमा प्रश्नाचं एक पुस्तक प्रकाशन होतं त्या ठिकाणी झालेलं आहे. आता ह्याच्यानंतर सविस्तर चर्चा होईल आणि खरं स्वरूप ह्याच्यानंतरच आपल्याला लक्षात येईल. पण त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पवार साहेब हे आमच्यासाठी एक काळ्या दगडावरची रेष आहे आणि त्यांनी जे काही करतील आणि त्याच्याशी आम्ही सीमा भागातील जनता ही ठाम त्यांच्या पाठीशी उभी राहील. जी, एकूणच केंद्र सरकारची भूमिका काय असेल हे आपल्याला पाहावं लागेल. सरिताजी, तुम्ही जय महाराष्ट्राची बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद. तर याच विषयावरती आपले प्रतिनिधी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल पाटील, विशाल, काय सांगशील, काय अधिकची माहिती मिळते सध्या? नक्कीच खरं तर आता बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे. बैठकीचं मेन स्वरूप जे आहे ते जर पाहायला गेलं तर एक प्रकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि आता सुप्रीम कोर्टात कशा प्रकारे लढाई करायची, त्या बाबतीत कोणते संदर्भ जे आहेत ते कोर्टाला द्यायचे याबाबत एक चाचपणी जी आहे ती या बैठकीत होताना दिसून येते. त्याचबरोबर ज्या गोष्टींची आवश्यकता आहेत, मग वकिलांना ब्रीफिंग असेल, ह्या सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या आता या बैठकीत होताना दिसून येत आहेत. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच पक्षीय जे आहे राजकारणी जे आहेत ते एका मंचावरती आले होते आणि याच माध्यमातून ही बैठक जी आहे ती महत्वाची मानली जाते. त्यामुळे आता बैठकीतून नेमकं महाराष्ट्र सरकारची नेमकी काय भूमिका असते आणि ह्या प्रश्नाला सीमावादियांच्या जो सीमा भाग आहे या प्रश्नासाठी सरकार किती तत्पर राहतं हे आता ह्या बैठकीनंतरच कळेल. विशाल, या बैठकी संदर्भातले वेळोवेळीचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तुर्तास तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. तर एकूणच सह्याद्री अतिथीगृहावरती महत्वाचा हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडलेला आहे आणि यामध्येच वादग्रस्त भूभाग हा केंद्रशासित प्रदेश जाहीर करा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे. आणि यानंतर आता केंद्र सरकारची भूमिका नेमकी काय असणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. महाभाग हा जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत माझं मत पहिलं आपल्या सरकारकडनं कोर्टात सांगितलं गेलं पाहिजे की हा तातडीने केंद्रशासित करा. इकडे कर्नाटक सरकारची मस्ती चालता कामा नये, अजिबात चालू देणार नाही.